सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट भरती अत्यंत महत्त्वाचा पेपर, डेमो पेपर फक्त शिपाई, हमाल आणि फराश या भरतीसाठी आहे। 26 एप्रिलला जो पेपर होणार आहे त्याच अनुषंगाने हा डेमो तिसरा पेपर आहे आणि एकूण साधारणतः 36वा पेपर असेल। ओके, हायकोर्ट मॉडेल पेपर 2026 संभाव्य 30 प्रश्न आहे। तुमचा जो काय 30 एप्रिलला पेपर आहे सेम याच प्रकारचा पेपर डिझाइन केलेला असेल। ओके, चला जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत पटकन चॅनल सबस्क्राइब करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या, टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला तो सुद्धा जॉईन करा। आता एकंदरीत तुमचा 26 तारखेला जो पेपर असणार आहे त्या पेपरचं स्वरूप नेमकं कशा प्रकारे असणार आहे एक थोडक्यात घेणार आपण, जास्त तुमचा वेळ न घेता। बघा, एकंदरीत 30 प्रश्न जे आहेत तुमचे, त्या 30 प्रश्नामध्ये पेपर कशा प्रकारे आहे तर इथं तुम्हाला मराठीचे 3 प्रश्न आपण घेतलेले आहेत। 26 तारखेला असं तुम्हाला एक प्रश्न असेल मराठीचा, 2 असतील, 3 असतील किंवा एकही नसेल। इंग्रजीचा तुम्हाला आपण इथं एकच प्रश्न घेतला, तिथं 2 असू शकतात किंवा 3 सुद्धा असू शकतात किंवा एकही नसू शकतो। गणित बुद्धिमत्ताचे तर मात्र प्रत्येक पेपरला आहे, एक प्रश्न असू शकतो किंवा 2 असू शकतात किंवा 3 असू शकतात गणित। मग राहिलेला तुमचा काय प्रश्न आहेत हे सामान्य ज्ञानावर असतील। इथं 23 प्रश्न तुम्हाला सामान्यांचे सांगितले। तुम्हाला 26 तारखेला जो पेपर आहे त्यात 24 प्रश्न असू शकतात, 25 प्रश्न असू शकतात। ठीक आहे, हा एकंदरीत तुमचा 26 तारखेचा सिपाई हमाल आणि फरास पेपरचा संपूर्ण पॅटर्न आहे। ठीक आहे, पेपरचं स्वरूप आणि नियमन त्या संदर्भात दिलेलं आहे आणि त्यासारखे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतो। ओके, एका पेजवर साधारणतः 3 क्वेश्चन आपण घेतले, अतिशय सोपे पेपर नाहीयेत, एक मीडियम लेवलचे क्वेश्चन पेपर आहे। बघा, समीर या शब्दाला योग्य समानार्थी शब्द कुठला आहे? समीर हा शब्द दिलाय, समीरन जर असतं तर वेगळा आहे। समीर हा शब्द आहे तर वारा या शब्दाला तो समानार्थी शब्द आहे कुठला? समीर म्हणजे वारा। ओके, पुढचा प्रश्न 2 नंबरचा आहे, उपेक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, उपेक्षेच्या विरुद्धार्थी अपेक्षा, उपेक्षेच्या विरुद्धार्थी कुठला आहे? अपेक्षा। निरपेक्ष त्याच्या विरुद्धार्थी सापेक्ष, सापेक्ष विरुद्धार्थी कुठला आहे? निरपेक्ष। ओके, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग कुठला ओळखायचा आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं वाक्यामध्ये क्रियापद कुठलं? हे गातो, गातो त्यातला धातू गाय, गाणारा, गाणारा कोण? तो हा वाक्यातला आहे कर्ता। गाण्याची क्रिया कशावर झालेली आहे? काय तर गाण्यावर झालेली आहे क्रिया, म्हणजे वाक्यातलं कर्म गाणे आहे, कर्ता तो आहे, कर्म गाणे आहे, आणि म्हणजे याचा अर्थ तो हा कर्ता आहे, कर्त्याला कुठला प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो, म्हणजे भावे नाहीये, कर्मणी सुद्धा नाहीये। ठीक आहे, मग अकर्मक कर्तरी की सकर्मक कर्तरी? तर कर्म आहे याचा अर्थ ते सकर्मक कर्तरी, कर्तरी दिले, अकर्मक येणार नाहीये। ओके, चलो पुढचा प्रश्न बघा, 4 नंबरचा क्वेश्चन आहे, इंग्लिशचा आपण एकच घेतलेला आहे। चूज द करेक्ट प्लुरल, म्हणजे त्या ठिकाणी अनेक वचन कुठलं आहे? लीप हा शब्द दिलेला आहे। मग अनेक वचन होताना या शब्दाचं काय होतं लक्षात ठेवा। बघा इकडं, हे लीप जे आहे तर हे यपच्या ऐवजी त्या ठिकाणी फी येतं, काय येतं? फी, आणि पुढं त्याच्या लागतं ईएस, पुढं काय लागतं? ईएस, म्हणजे एफच्या जागी फी लागतं। इथं पण नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाही, एफच्या जागी फी इथं आहे आणि पुढं ईएस लागतं, म्हणजे लिव्ज। हा या लीप शब्दाचा प्लुरल फॉर्म आहे। ओके, पुढचा, एका वस्तूची खरेदी किंमत ही 800 रुपये आहे, ती 1000 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? सोपा प्रश्न आहे। बघा, एक वस्तू आहे 800 रुपयांना त्यांनी काय केलेली? खरेदी केली आणि 1000 रुपयाला विकली, म्हणजे 800 रुपयाला त्यांनी खरेदी केली आणि ती 1000 रुपयाला विकली, म्हणजे त्याच्यावर नफा किती झाला? त्याला 200 रुपये। 800 वर 200 रुपये नफा, तर त्या ठिकाणी 100 रुपयावर किती रुपये नफा? आता टक्केवारी काढायचं तर तिरपा गुणाकार करून घेऊ आपण, 200 गुणिले 100 करूया, 200 थोडं वर लिहितो इकडं, हा इथं लिहितो, 200 गुणिले 100 आणि खाली भागिले म्हणजे 800 येऊन टाका, 800 आले, हे 2 0 करून टाका, हे 2 0 कट केले, वर 200 राहिले आणि खाली 8 राहिले, 8 ने 200 ला भाग देऊया, 8 1 8, 8 2 16, 4 राहिले, 40 झाले, 8 5 40, म्हणजे किती? त्याला 200 रुपये नफा झालाय, म्हणजे तो शेकडा नफा किती झालाय? तर 25% त्याला शेकडा नफा त्या ठिकाणी झालेला आहे। सो पुढचा, एका सांकेतिक भाषेत ये ला
2, बी ला 4, सी ला 6, तर डी ला काय लिहिलं जाईल? सोपं आहे. एबीसीडी जर पाहिली असेल नसेल कळालं तरी बघा एबीसीडी. ए ला 2 म्हणते, बी ला 4 म्हणते, सी ला 6 म्हणते, म्हणजे 2 चा फरक नाही वाढत गेला आणि डी ला 8. डीचं काय नाही 8 ब पर्याय क्रमांक तुमचं ब त्या ठिकाणी असेल. सेम याच लेवलचे थोडेसे हार्ड लेवलचे सुद्धा आपण घेतले प्रश्नपत्रिकामध्ये, तर तसे सुद्धा क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. ओके, अत्यंत महत्वाचे तुमचं 30 प्रश्न जे 26 तारखेचा पेपर पाहूनच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे घेतोय. तुम्हाला पेपर झाल्यावर कळलं की खूप सारे प्रश्न आपल्याच याच्यातले आलेले आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपर आपले सध्याच्याला 20 रेडी आहेत. 20 क्वेश्चन पेपर आहेत, प्लस त्या ठिकाणी आपली नोट्स आहे 1 लाईन टाईपची. तर ही नोट्स वाचून घ्या सगळेजण. आणि जी बॅच आपली एक 4 दिवस 8 दिवस म्हटलं होतं, फक्त 4 दिवस बॅच घेणार आहोत. ती बॅच 4 दिवसाची बॅच आहे. 320 रुपये फीस आहे त्या बॅचची. आणि त्याच्यामध्ये 18 पासून 25 पर्यंत आलेले सगळे प्रश्न आणि नेमकं कुठल्या घटकावर विचारले, तुमचं इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, सामान्य विज्ञान असेल, महत्वाच्या संक्षिप्त घडामोडी असेल, ते सगळं घेतलं जाणार आहे. ओके, चला आता कुठे मिळणार आहे तुम्हाला नोट्स? हे सगळं फीस फक्त 99 रुपये आहे आणि बॅचची 320 रुपये. तर हा नंबर लक्षात ठेवा, 95 52 62 95 63. या नंबरला गुगल पे, फोन पे करा किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला संपर्क करा. चला क्वेश्चन घेऊया पुढचा. एका वर्तुळाची त्रिज्या, इकडे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असल्या त्याचं क्षेत्रफळ किती आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं तुम्हाला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. काय सूत्र आहे? पाय आर स्क्वेअर. बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. काय सूत्रफळ आहे? पाय आर स्क्वेअर. म्हणजे आर म्हणजे काय? त्रिज्या आहे. पायची किंमत किती असते? तर 22 सप्तमांश. पायची किंमत इथं पायची किंमत 22 सप्तमांश आहे, गुणिले आर म्हणजे किती आहे? 7 आहे. आर चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आर म्हणजे काय? त्रिज्या. आणि क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ 22 सत्व पाय आर स्क्वेअर हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग बघा, हे 7 उडून टाका, हे 7 गेले, काटछेद केली, वर राहिले 22 आणि 7. 22 गुणिले 7 करा. 7 दोन्ही 14 ला 4, हात 6 ला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15. 154 चौरस सेंटीमीटर हे तुमचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक ब, 154 चौरस सेंटीमीटर. कळलंय? तुम्हाला पेपर राहिलं तर असं सोडवून घ्या. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी विवेकानंद. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलेली? आर्य समाजाची स्थापना कुठं केलेली आहे? तर मुंबई या ठिकाणी केलेली आहे. कधी केली? 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. 2 वर्षांनी 1877 मध्ये लाहोर त्याची एक शाखा त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. पुढचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? तर शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. 19 फेब्रुवारी 1630 तारीख लक्षात ठेवा. आणि शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचं अष्टप्रधान मंडळ एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ते घेतलेलं आहे, तर ते मागचे सुद्धा व्हिडिओ सगळे बघून घ्या, 1-2 वेळेस बघून घ्या सगळे. पुढचं, 1857च्या उठावाची पहिली ठिणगी कुठं पडली होती? मंगल पांडे पिक्चर पाहिला का? बराकपूर छावणीत. तर 1857ची पहिली ठिणगी ह्या बराकपूर छावणीमध्ये पडलेली होती. पुढचं, महात्मा ही पदवी महात्मा ज्योतिराव फुले यांना कुठे देण्यात आलेली आहे? तर मुंबई या ठिकाणी दिलेली आहे. मुंबईच्या जनतेने त्यांना ही पदवी दिलेली आहे. 1888 मध्ये मुंबईच्या जनतेने महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? तिलाच वृद्ध गंगा सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर ती आहे आपली गोदावरी. गोदावरी नदीला भारतातली 1465 किलोमीटर 1465 किलोमीटर एवढी त्या ठिकाणी गोदावरीची लांबी आहे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा, भारतातील सर्वात मोठं, हे मी घेतोय तुम्हाला प्रश्न फास्ट मध्ये सांगतोय कारण पेपर तुमच्या जवळ आहे. तुम्ही सुद्धा क्वेश्चन सांगताना तुम्हाला उत्तर येत असेल चेक करा, नसेल येत तर मग नेमका हा प्रश्न आहे, याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे ते वाचून घ्या. ओके, भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर. बघा, गोड्या पाण्याचं म्हटलं तर उत्तरेकडे कुठं? तिकडं जिकडं बर्फाळ आहे तिकडं. मग कुठं आहे? महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान बर्फाळ आहे का नाही? जम्मू काश्मीर या ठिकाणी. उलर सरोवर हे गोड्या पाण्याचं आहे. कुठे? जम्मू काश्मीरला आहे. सह्याद्री पर्वत आहे. या सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं?
कुठलं? पश्चिम घाट. दुसरं नाव आहे सह्याद्री पर्वताला कुठलं? पश्चिम घाट. सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह, सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कुठला आहे? बुध ग्रह आहे. त्याला सगळ्यात वेगवान ग्रह सुद्धा म्हणतात. ओके. तांबडा ग्रह कुठला आहे? तर मंगळ आहे, मंगळला म्हणतात. कडी असलेला ग्रह कुठला आहे? तो शनीला म्हणतात. न्यायालय शिपाई भरतीच्या 20 क्वेश्चन पेपर आपल्या रेडी आहेत. ते 20 क्वेश्चन पेपर सोबत तुम्हाला 5000 ऑनलाईन टाईपची नोट्स मिळेल. त्याची फीस आपण ठेवली फक्त 99 रुपये. किती ठेवली? 99 फीस ठेवली. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर आपला हा नंबर आहे 9552 62 95 63. या नंबरला डायरेक्ट व्हॉट्सअप करून द्या किंवा गुगल पे फोन पे नंबर 99 रुपये सेंड करा. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, मिळून जाईल. ओके. चला. भारतीय राज्यघटनेचे पालक कोणास म्हटलं जातं? भारतीय राज्यघटनेचे पालक कोणाला म्हटलं जातं? तर सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेचं पालक म्हणून कार्य करतं. संविधानातील कोणत्या कलमानुसार शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे? 86व्या घटना दुरुस्ती. तर कलम 21A हा शिक्षणाचा हक्क आता मूलभूत हक्क म्हणून स्वीकार. लोकसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालतं? तो लोकसभेचा जो काय सभापती आहे, लोकसभेच्या सभापतीच्याच अध्यक्षतेखाली लोकसभेचं कामकाज चालतं. त्याला सभापती म्हणतात, स्पीकर म्हणतात, अध्यक्ष सुद्धा म्हणतात. पुढचे क्वेश्चन आहेत राज्यघटना आणि विज्ञान संदर्भात 19 ते 21 दिलेवर संपूर्ण कशा रिलेटेड क्वेश्चन. मतदानासाठी पात्र ठरवण्यासाठी किमान वय किती वर्ष आवश्यक आहे? बघा, अगोदर मतदानासाठी वय वर्ष 21 केलं होतं. नंतर घटना दुरुस्ती केली 61वी आणि मग 61व्या घटना दुरुस्तीने ते 21 वरून 18 वर्ष केले. सध्या मतदानासाठी पात्र ठरवण्यासाठी किमान किती वय आवश्यक आहे? तर 18 वर्ष. मतदान करायचं ते 18 वर्ष. ओके. आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कुठला आहे? आवाज कशात मोजतो आपण? डेसिबल मध्ये. बघा, दिलं आवाजाचं चित्र, डेसिबल मध्ये आपण मोजतो. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी कोणतं हार्मोन्स आवश्यक असतं किंवा संप्रेरक आवश्यक असतं? तर इन्सुलिन. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन हे संप्रेरक किंवा हार्मोन आवश्यक असतं. इकडे दिले तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर. ओके. पुढचा 22 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताची आर्थिक राजधानी कुठली आहे? तर मुंबई. सोपा रिलेटेड क्वेश्चन, एकदम सोपा, काही बघायची गरज नाही. जीएसटी ची अंमलबजावणी भारतात कधीपासून सुरू झालेली आहे? तर 1 जुलै. लक्षात ठेवा, 1 जुलै 2017. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र महाराष्ट्रा व्यतिरिक्त कोणत्या राज्यावर आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं महाराष्ट्रामध्ये अधिकार क्षेत्र महाराष्ट्रा व्यतिरिक्त कुठं आहे? तर गोव्याला आहे. आणि दादर नगर हवेलीला आहे. पण राज्य विचारले मग गोवा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 25 नंबरचा, न्यायालय संदर्भी क्वेश्चन आहेत. तर ते तुम्ही 2 क्वेश्चन बघून घ्यायचे. एक, सर्वोच्च न्यायालयाचे 51वे 52वे 53वे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश, त्याच्या अगोदरचे सरन्यायाधीश, न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे सध्या? त्याच्या अगोदर कोण होतं? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 51वे 52वे आणि आताचे 53वे. दोन्ही पण लक्षामध्ये असू द्या. ती आकडेवारी लक्षात ठेवा. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध कुठं अपील करता येईल? आता जिल्हा न्यायालयाचं निर्णय त्याच्या विरुद्ध तुम्हाला अपील करायचं असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात अपील करू शकता. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. पुढचं, मॅजिस्ट्रेट या पदाला मराठीत काय म्हणतात? मॅजिस्ट्रेट या पदाला मराठीत काय म्हणतात? तर दंडाधिकारी म्हणतात. काय म्हणतात? दंडाधिकारी. भारताचे सध्याचे 24-25 तर सध्याचे भारताचे, बघा, सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सूर्यकांत आहे. सूर्यकांत शर्मा त्यांचं नाव आहे. हे सध्याचे भारताचे सरन्यायाधीश आहे. परंतु तुम्हाला जर विचारलं हे किती आहे तर ते 53वे. मग तुम्हाला 51वे 52वे आणि 53वे सरन्यायाधीश विचारले तर माहित असणं गरजेचं आहे. तर सध्याचे कुठले आहेत? तर सूर्यकांत आहेत. व्यवस्थित बघून घ्या, मागच्या लेक्चर मध्ये ते सांगितलं डिटेल मध्ये. त्याच्यानंतर बघा, उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाची बदली दुसऱ्या न्यायालयात करण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे, त्याची एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात बदली करायची आहे, तर तो बदली करण्याचा अधिकार कोणाकडे आहे?
राज्यपाल करू शकतो, पंतप्रधान, राष्ट्रपती की मुख्य न्यायाधीश, तर ती नेमणूक करण्याचा आणि बदली करण्याचा दोन्ही अधिकार राष्ट्रपतीला आहे. 29 मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश, चला याची कमेंटमध्ये मला उत्तर द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? पुढचं, अजामीन पात्र, नॉन बेलेबल गुन्हा म्हणजे अजामीन पात्र गुन्हा म्हणजे काय आहे? तर ज्यात जामीन देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाचा असतो. लक्षात ठेवा, अजामीन पात्र त्याला नॉन बिलेबल गुन्हा म्हणजे अजामीन पात्र गुन्हा म्हणजे काय? ज्यात जामीन देण्याचा अधिकार फक्त न्यायालयाचा असतो. असे टोटल तुमचे 30 क्वेश्चन आहेत आपण घेतलेले. त्या 30 क्वेश्चन पैकी तुमचे किती बरोबर आलेले आहे तुम्ही ते चेक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थांबतोय.